दिल्लीमध्ये आज दोन महत्त्वाच्या बैठका कांदा आणि सिंचन प्रश्नावर तोडगा निघणार। मुख्यमंत्री फडणवीस बैठकीसाठी दिल्लीमध्ये दाखल। बैठकीपूर्वी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार। केंद्रीय मंत्री अमित शहा आणि मंत्री CR पाटील यांच्यासोबत बैठक। सोलापूरमध्ये कांद्याचे दर 2 ते 5 रुपये प्रति किलोने वाढले। आज कांद्याला सरासरी 15 ते 18 रुपये प्रति किलो भाव। कांद्याचे दर काही प्रमाणामध्ये वाढले असले तरी ते समाधानकारक नाहीत, शेतकऱ्यांची भावना। राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेला केंद्रीय निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील। 30 जूनपूर्वी पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा। विधान परिषद निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीची प्रक्रिया रखडण्याची शक्यता होती। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये भुजबळ आणि तटकरे यांच्यामध्ये जुंपली सूत्रांची माहिती। दादांच्या निधनानंतर पक्ष वाढवत असताना आम्ही टीकेचे धनी का? सुनील तटकरे यांच्याकडून बैठकीमध्ये सवाल उपस्थित, तर भुजबळांचा तटकरे यांच्यावर आक्षेप। राष्ट्रवादीमध्ये नाराजीचा सूर कायम। मुंबईत असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे चर्चांना उधाण, तर गैरहजेरीमागे काही कारण असेल, भुजबळांची प्रतिक्रिया। कालच्या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या कामानिमित्तानं गैरहजर होते, तर पटेल आणि आम्हाला टार्गेट केलं गेलं असं तटकरे म्हणाले। राष्ट्रवादीच्या बैठकीतील खडाजंगीच्या चर्चेवर मुश्रीफांचं विधान। राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांकडून अर्थ खात्यावरून खंत व्यक्त। वारंवार मागणी करूनही भाजप अर्थ खातं देत नसल्यामुळे सुनेत्रा पवारांची नाराजी, सूत्रांची माहिती। अर्थ खातं राष्ट्रवादीचं होतं, परत देणार असं सांगितलं होतं, मात्र अद्याप अर्थ खातं दिलं नाही। राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांकडून अर्थ खात्यावरून खंत व्यक्त केल्यानंतर हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। पक्षाची बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांच्या वरिष्ठ नेत्यांना सूचना, सूत्रांची माहिती। पक्षाची बदनामी थांबवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी ठामपणे आपली भूमिका मांडावी, अशा सूचना दिल्याची माहिती। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये भुजबळांनी स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा। 2029च्या निवडणुकीत भाजप काय भूमिका घेणार माहिती नाही। आपण 288 जागांची तयारी करायला हवी। बैठकीत छगन भुजबळ यांचं विधान। भविष्यातील वाढणाऱ्या मतदारसंघाविषयी भाष्य केलं। विधान परिषदेसाठी महायुतीचा 12-4-1चा फॉर्म्युला शिवसेनेला अमान्य, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। शिंदे दिल्लीमध्ये भूमिका मांडणार, शहांशी चर्चा करणार। शिवसेनेला सापत्न वागणूक मिळते, शिंदे शहांना सांगणार, सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या 3 जागांवर राष्ट्रवादीचा दावा। रायगड, पुणे, परभणी 3 जागांसाठी राष्ट्रवादी आग्रही, सूत्रांची माहिती। रायगडची जागा सोडण्यास भाजप तयार, मात्र रायगडच्या जागेवर शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये राजकीय रंगत वाढली। महायुतीमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच, मात्र शिवसेनेच्या विकास गोगावलेंनी घेतला उमेदवारी अर्ज, तर ठाकरेंच्या सेनेकडून माजी आमदार बाळमानी यांनी घेतले 4 अर्ज। शेकाप देखील उमेदवार देण्याच्या तयारीत। भरत गोगावले यांचा रायगड जिल्हा पालकमंत्री पदाचा मार्ग मोकळा, सूत्रांची माहिती। कोकण विधान परिषद जागेबाबत शिवसेना आणि NCP मध्ये तोडगा निघाल्याची माहिती। कोकण विधान परिषदेची जागा अनिकेत तटकरेंना सोडण्याच्या बदल्यात गोगावले यांना पालकमंत्रीपद, सूत्रांची माहिती। आम्ही विधान परिषदेच्या 7 जागा मागितल्या, जळगावच्या जागेचीही आमची मागणी। भाजप शिवसेनेला एकमेकांची गरज। विधान परिषदेच्या जागा वाटपावर मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। सोलापूर विधान परिषदेसाठी 2 दिवसात 18 उमेदवारी अर्जांची खरेदी, तर मात्र एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही। भाजप आणि राष्ट्रवादीकडून अद्याप अर्जाची खरेदी नाही। प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश निश्चित। 30 मे रोजी भाजप प्रवेश निश्चित। तनपुरेंना अहिल्यानगरच्या जागेवरून उमेदवारी जाहीर होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। राहुरी पोटनिवडणुकीच्या वेळी अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीवेळी तनपुरे यांनी माघार घेतली होती। गोंदियाच्या राजकारणामध्ये नवी चर्चा। काँग्रेसचे प्रफुल्ल अग्रवाल भाजपच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती। विधान परिषदेसाठी प्रफुल्ल अग्रवाल यांनी भाजपकडे तिकिटाची मागणी केल्याच्या चर्चा, सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या जागा वाटपासाठी आज महाविकास आघाडीची बैठक। हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, अंबादास दानवे उपस्थित राहणार। बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा केली जाणार, सूत्रांची माहिती। मनोज जरांगे पाटलांची उद्या अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद। जरांगे पाटील उद्या आंदोलनाची घोषणा करण्याची शक्यता, तर प्रसाद लाड यांच्या भेटीनंतर 28 तारखेपर्यंत मागण्या मान्य करण्याचा अल्टिमेटम। सरकारकडून अद्यापपर्यंत खुलासा नाही। मीरा रोडच्या पूनम क्लस्टर सोसायटीमध्ये बकरे आणण्यावरून झालेला वाद।
पोलीस आणि प्रशासनाच्या मध्यस्थीने अखेर शांत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने दोन्ही गटांशी संवाद साधून बकरे बाहेर काढले. पूनम क्लस्टर 1 जवळ चोख पोलीस बंदोबस्त तैनात. मीरा रोड नंतर आता गोरेगावच्या गोकुळधाम परिसरामध्ये उघड्यावर बकरी कुर्बानीला विरोध. नगरसेविका प्रीती सातम यांनी स्थानिक नागरिकांच्या भावनांचा मुद्दा उपस्थित करत परवानगी न देण्याची मागणी केली. घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीमध्ये बकरा कुर्बानीला विरोध. बीएमसीकडून मंगळवारी रात्री अचानक बकरा कुर्बानीची परवानगी रद्द. सागर पार्क सोसायटीमध्ये 30 वर्षांपासून बकरा कुर्बानी केली जाते. घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीमध्ये किरीट सोमय्या जाणार. घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीमध्ये 30 वर्षांपासून बकऱ्याची कुर्बानी. सोसायटीमध्ये बकरा कुर्बानी होऊ देणार नाही. किरीट सोमय्यांची भूमिका, तर पालिकेनं जागा द्यावी, तिथे आम्ही बकरा कुर्बानी करू, नागरिकांची मागणी. नीट पेपरफुटी प्रकरणामधील पुण्यातील आणखी एक महिला प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर. सूत्रांची माहिती, तर महिला प्राध्यापक एनटीएकडील समितीमध्ये केमिस्ट्री विषयी तज्ज्ञ असल्याची माहिती. महिलेनं केमिस्ट्रीचे प्रश्न आरोपी मनीषा मांढरे यांच्यासोबत शेअर केले होते. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी माहिती समोर. मनीषा हवालदार आणि तिच्या पतीचा पेपरफुटी प्रकरणात संबंध. तेजस शहाच्या चौकशीनंतर नवी माहिती समोर. तेजस शहाचं नाव मनीषा हवालदारचे पती संजय हवालदारने गॉड म्हणून सेव्ह केलं होतं. शिवराज मोठेगावकरला डॉक्टर मनोज शिरुरे यांनी नीटचा पेपर दिला होता. डॉक्टर मनोज शिरुरे यांनी मोठेगावकरच्या मुलासाठी पेपर दिला होता. मोठेगावकरचा मुलगा आणि इतर 2 विद्यार्थी अशा एकूण 3 विद्यार्थ्यांना पेपर दिला होता. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी तेजस शहाच्या कॅबिनची झडाझडती. तेजस शहाने मनीषा हवालदारकडून प्रश्न लिहून घेतले होते. पुण्यामधील श्री प्रभू अभंग मेडिकल अकॅडमीमध्ये तेजस शहा शिकवत होता. नीट प्रकरणामधील आरोपी प्रल्हाद कुलकर्णी आणि शिवराज मोठेगावकर याची आज कोठडी संपणार. दोघांनाही आज कोर्टामध्ये हजर केल्यानंतर सीबीआय कोठडी वाढवून मागण्याची शक्यता. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडनं आणखी दोघांना अटक. पहिला आरोपी डॉक्टर मनोज शिरुरे याला लातूरमधून अटक करण्यात आली, तर गॉड म्हणून नंबर सेव्ह केलेल्या तेजस शहाला पुण्यामधून अटक करण्यात आली. शहा हा पुण्यातील डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी या कोचिंग सेंटरमध्ये फिजिक्सचा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूरमध्ये सीबीआयच्या पथकाकडून चौकशी सुरू. सीबीआयच्या पथकाकडून नव्याने 2 विद्यार्थ्यांची चौकशी. आतापर्यंत 5 डॉक्टर आणि 4 विद्यार्थी पालकांची चौकशी करण्यात आली. शिवराज मोठेगावकरकडे 10 दिवस आधीच नीटचा पेपर आला होता. सीबीआय चौकशीमध्ये मोठेगावकरच्या मुलाने माहिती दिली. सूत्रांची माहिती, मोठेगावकरकडे 10 दिवस आधीच प्रश्नपत्रिका आढळून आली होती. मुंबईमध्ये मंत्रालयासमोर नीटचा पेपरफुटी प्रकरणामध्ये आंदोलन. पवारांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वात आंदोलन. पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना ताब्यात घेतलं. लातूरमध्ये जागा नावावर नसताना सुद्धा मोठेगावकर यांना बांधकाम परवाना दिल्याचा प्रकार समोर. या प्रकरणी कायद्याच्या बाहेर जाऊन काम करणाऱ्यांवर महानगरपालिका कठोर कारवाई करणार. आमदार अमित देशमुख यांचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर राज्यातील खासगी क्लासेस चालक मालक एकवटले. मुंबईतील आझाद मैदानामध्ये खासगी क्लासेस चालकांचं आंदोलन सुरू. नीट पेपरफुटीचा निषेध करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आंदोलन. नागपूरच्या वसतिगृहामधील विद्यार्थिनीला नोटीस बजावल्याचं प्रकरण. विद्यार्थिनी आकांक्षा उकेला. पालकमंत्री बावनकुळेंचा फोन. TV9 मराठीच्या बातमीनंतर पालकमंत्री बावनकुळे यांचा विद्यार्थिनीला फोन. आकांक्षा उकेने वसतिगृह सोडू नये अशी बावनकुळे यांची सूचना. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन. काँग्रेस पदाधिकाऱ्यांची सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. पेट्रोल डिझेलच्या मुद्द्यावर भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये युवक काँग्रेस आक्रमक. जोरदार घोषणा देत सरकारचा निषेध. अनेक पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना कॅन किंवा बॅरलमध्ये डिझेल देण्यास नकार. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर काँग्रेसचं आंदोलन. रक्षा खडसेंच्या पंपावर डिझेल संपल्यामुळे काँग्रेसकडनं निषेध. पंपावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेलोडी चॉकलेट वाटली. नाशिकच्या मालेगाव ते नामपूर रस्त्यावर अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा निर्माण. इंधनाअभावी शेतकऱ्यांची मशागतीची कामं खोळंबली. नागरिक हैराण. पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शन बंद असताना दर्शन दिल्याचा प्रकार. मंदिर समितीच्या विश्वासाने जवळच्या लोकांना व्हीआयपी दर्शन दिलं. पुरुषोत्तम अधिक मासाच्या निमित्तानं व्हीआयपी दर्शन बंद आहे. विश्वासाने व्हीआयपी दर्शन दिल्यामुळे बापू पठारे यांच्याकडनं नाराजी व्यक्त. सांगलीच्या टाकळीमध्ये महिलांचा ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा.
10 ते 20 दिवसानंतर पिण्याचं पाणी येत असल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक, संतप्त महिलांचा ग्रामविकास अधिकाऱ्यांना घेराव, परिसरात पाणी प्रश्न गंभीर बनलाय। नागपुरात पाणी टंचाईच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन। नागपुरात अनेक भागांमध्ये नागरिकांकडून तीव्र पाणी टंचाईचा सामना। नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप। खालापूर तालुक्यातील माडप ठाकुरवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम अद्यापही अपूर्ण। संतप्त ग्रामस्थांचा सावरोली खारपाडा मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन। अनेक वर्षांपासून माडप ठाकुरवाडी रस्ता दुर्लक्षित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे। वादळी वाऱ्यामुळे जर मोठे होर्डिंग पडले तर त्याची जबाबदारी सर्वस्वी संबंधित जाहिरात एजन्सीची असेल। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सर्व जाहिरात एजन्सीला सूचना। दुर्घटना होणार नाही याची काळजी एजन्सीनी घेण्याचंही आवाहन। राईस मिल मध्ये काम करणाऱ्या कामगारांना कायद्यानुसार किमान वेतन द्या। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश। संबंधित जिल्ह्यांमधील कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन मुद्दा निकाली काढण्याचे निर्देश। नाशिकमधील बंधुखरातवर चित्रपट येणार। बंधुखरातवरील चित्रपटामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद भूमिका साकारणार। दीपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती। आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करणारे माजी आमदार सुधाकर भालेराव यांना फोन आणि सोशल मीडियावरून धमक्या। सुधाकर भालेराव यांची माहिती। लातूर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार। परळीसह बीड जिल्ह्यामध्ये बीएसएनएल कंत्राटी कामगारांचं विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन। तिसऱ्या दिवशीही सुरूच। टेंडर पद्धत बंद करून वेतन वाढ द्यावी, अन्यथा राज्यभरात आंदोलन तीव्र करण्याचा संघटनेचा इशारा। बुलढाणा शहरावर पाणी टंचाईचं संकट। जिल्ह्यातील जलसाठा 26%वर। येळगाव धरणामध्ये केवळ 22%च पाणीसाठा शिल्लक। जिल्ह्यामध्ये 35 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। आणि एक महत्त्वाची वाशिम कुंडाळा मार्गावरील भूमिगत रेल्वे पुलाचं काम गेल्या 3 वर्षांपासून संथ गतीने सुरू। पेरणीच्या तोंडावर शेतामध्ये जाण्यासाठी 10 ते 12 किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार। तातडीनं काम पूर्ण करण्याची मागणी। जळगावमध्ये तीव्र तापमानामुळे 24 तासामध्ये 0.39 दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ। यंदा हातनूरचा जलसाठा मे अखेर 22% घसरला। गेल्या वर्षी 25 मे रोजी होता 33.76% पाणीसाठा उपलब्ध। जळगाव अमरनेरमध्ये बेकायदेशीर नळ कनेक्शन प्रकरण। तिघांच्या विरोधात गुन्हा। 2 नगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश। जलशुद्धीकरण केंद्रावरची जलवाहिनी फोडून बेकायदेशीर नळ कनेक्शन घेतलं होतं।